अंजलीजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा हा खास शो 0 ओव्हरमध्ये. आणि खऱ्या अर्थानं दुर्दैवानं आपल्याला ही आज चर्चा करावी लागते. नेमकं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण अनेक वर्ष महाराष्ट्र पाहत आहे. नेमकं आत्ता असं काय झालं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये अचानक गुन्हेगारीच्या घटना आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे कल्याणमध्ये एका घरात मराठी कुटुंबाला मारहाण होते, तिथं मसाजोगमध्ये सरपंच देशमुखांची हत्या होते, इकडे एका महिला रिक्षा चालकाला मारलं जात आहे. लोकांवर पोलिसांची दहशत राहिलेली नाही आहे का कायदा सुव्यवस्थेची? नाही, कसं आहे विजय की कोणाच्या हातात राज्य आहे हे आपण आता आधी बघायला हवं. जे आता 288 आमदार निवडून गेलेत त्या 288 पैकी 118 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत असं ADRचा रिपोर्ट आहे. आणि या रिपोर्टमध्ये सरळ सरळ त्यांच्यावर मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप असे गुन्हे आहेत. आणि असे आमदार जेव्हा जातात तेव्हा त्यांच्याकडनं आपण काय अपेक्षा करू शकतो? ते काही सद्गृहस्थ असतील, चांगली कामं करतील, लोकहिताची कामं करतील असं आपल्याला जर वाटत असेल तर तो आपला मोठा मोठा गैरसमज नाही. आपण वेडे आहोत त्यांच्याकडनं ही अपेक्षा करायला. ही जी माणसं आहेत ज्यांच्यावर क्रिमिनल चार्जेस आहेत ते क्रिमिनलच आहेत आणि त्यांच्याकडनं आपण क्राईम शिवाय दुसरं काही अपेक्षा करूच शकत नाही, कुठचीच नाही करू शकत. आता हा वाल्मिक कराड याच्यावर जर आता फडणवीस म्हणाले याची चौकशी होईल, प्रत्येक वेळेस SIT होईल, त्याला आम्ही कोणालाही सोडणार नाही, त्यांची चौकशी होणार आहे, याच्यामार्फत चौकशी करू, त्याच्यामार्फत चौकशी करू. आत्तापर्यंतच्या चौकशींमधनं साध्य काय झालं? बदलापूरचा जो इन्सिडेंट झाला साध्य काय झालं? हो, प्रत्येक वेळेस लोकांच्या डोळ्यात धूळफेक करायची आणि नुसतं अधिवेशनात मांडायचं. तर आता जी खरी परिस्थिती आहे बीडमधली की जेव्हा कोणीतरी मला एक आर्टिकल पाठवलं की 10 महिन्यात 36 खून बीडमध्ये झालेत. हे जेव्हा मी आर्टिकल तिथल्या एका पत्रकारांना पाठवलं त्यांचा मला फोन आला आणि ते मला म्हणाले, ताई खरं आत्ताची ही जी घटना आहे ती अतिशय गंभीर आहे आणि त्यांचे जे फोटो होते ते बघितल्यानंतर ना डोकं सुन्न झालं, सुन्न, की हे काय आहे, ही माणसं असू कशी शकतात? आणि जर कोणी म्हणालं की बाबा तो विष्णू चाटे आहे त्यांनीच त्याचा खून केला असेल असं कोणी मानू शकेल का? उद्या दाऊदला जर कोणी सुपारी दिली तर दाऊद जाणार आहे का खून करायला? त्याची माणसंच पाठवणार ना तो. मग ही जी आहे त्याची चौकशी होऊन तर किती दिवसात होईल म्हणाल्यावर त्यांना प्रश्न विचारला गेला तर फडणवीसांना, तर ते म्हणाले येत्या 3 ते 6 महिन्यात. का लागतो एवढा वेळ? जर वाल्मिक कराडवर पहिला गुन्हा जर असेल की त्यांनी खंडणी मागितली तर त्याला अटक का नाही? आज जर त्यांचा भाऊ म्हणाला तो अतिशय म्हणजे दुःखाने म्हणाला की उद्या त्याचा 13वा आहे आणि त्या 13व्याच्या आधी त्याला अटक व्हावी, वाल्मिक कराडला अटक व्हावी, हे जर त्याचा भाऊ म्हणाला, मला खरोखर वाटलं की तो जे बोलतोय ते झालंच पाहिजे. आणि म्हणूनच मी ते ट्विट देखील केलं की कुठच्याही परिस्थितीत उद्यापर्यंत वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. जर अटक झाली नाही, चौकशी करा ना त्यांची, ग्रिल देम. आणि त्या विष्णू चाटेला पण ग्रिल करा, त्या वाल्मिक कराडना पण ग्रिल करा. आणि धनंजय मुंडेला खबरदार जर तोपर्यंत तुम्ही मंत्रिपद दिलं तर, एक कुठल्याही अशा माणसाला जर तुम्ही मंत्रिपद दिलं तर तुम्हाला त्या पदावर, CM पदावर राहण्याचा खरं तर हक्क नाहीये. कारण अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जर तुम्ही महाराष्ट्रात थारा देणार असाल तर असेच खून जे पडलेत आणि इतकं हॉरिबल वाटलं ते सगळं बघून. तर आता चांगल्या लोकांनी जर हे सगळं बदलण्याचा प्रयत्न केला नाही, लढा द्यायचा प्रयत्न केला नाही, यांना अटक व्हावी ही डिमांड केली नाही तर महाराष्ट्राचा म्हणजे आता बीडचं ते म्हणतात ना बिहार झाला, अरे बिहार सुधारला पण बीडचं काय झालंय? आता जर 36 खून व्हायला लागलेत बीडला तर काय चाललंय हे? आणि तो अमुक समाजाचा होता, वंजारी समाजाचा होता, मराठा समाजाचा होता, ते शिंदे काय मराठा समाजाचे होते. अरे खड्ड्यात जाऊ देत सगळे समाज. ही माणसं कुठल्याही समाजाची नाही आहेत, ही मनोविकृत माणसं आहेत आणि त्यांना शिक्षेशिवाय दुसरा तिसरा काहीही मार्ग नाहीये विजय, दुसरा तिसरा काही मार्ग नाही. म्हणूनच मी मला असं वाटतंय की आता उद्यापर्यंत याला अटक झाली नाही
पुढच्या प्रश्नावर येतो. तुम्ही तो अर्धवट सोडलाय तुमचा मगाचा मुद्दा. बोला तुम्ही ना, जी विजय. पोस्ट केली आहे एक्सवर की त्याला अटक नाही झाली तर तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल, हा पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरोधक हे फक्त अधिवेशनात आरोप करण्यापुरते उरले आहेत का? याच्यावरती आंदोलन का उभं राहत नाहीत महाराष्ट्रातल्या या गुन्हेगारीकरणावर? नाही, मला एक विजय एक सांग, आजपर्यंत हे धनंजय मुंडे कुठच्या पक्षात होते? त्यांच्याच बाजूला हे जितेंद्र आव्हाड बसायचे ना. हो. आज जितेंद्र आव्हाड त्यांच्या विरुद्ध बोलतायत कारण ते समोरच्या बाजूला गेलेत. पण कालपर्यंत हेच धनंजय मुंडे यांच्या पक्षात होते, तेव्हा जितेंद्र आव्हाडनी का थांबवलं नाही? जितेंद्र आव्हाड ठाण्यात आणि कळव्यात काय करतात, मुंबऱ्यात काय करतात, हे आपल्या सगळ्यांना माहित नाहीये का? आणि हे सगळे कसे आहेत, कुठल्या कॅटेगरीचे आहेत, ते आपल्याला माहिती आहे. बरं, मग पहिला जो प्रश्न होता की चांगल्या लोकांनी आता येऊन यांच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे, म्हणून मी ठरवलंय की उद्या संध्याकाळपर्यंत यांना अटक झाली नाही, रविवारी सकाळी जसं आम्ही सुनील केंद्रेकरांचं, जर तुला आठवत असेल हो. की सुनील केंद्रेकरांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती, ते तिथे बीडचे कलेक्टर होते, तेव्हा आम्ही ठिय्या देऊन बीडमध्ये राहिलेलो जोपर्यंत त्यांना परत रिइन्स्टेट नाही केलं गेलं बीडमध्ये. तेव्हा बीडनी, तिथल्या लोकांनी स्वतःहून अख्खं बीड बंद केलं होतं. पत्रकारांनी लिहिलं आम्ही पत्रकारिता करणार नाही जोपर्यंत त्यांना परत आणणार नाही. असा स्टँड जोपर्यंत लोक घेत नाहीत तोपर्यंत हे वाल्मिक कराडसारखे लोक असे मोकाट सुटलेले असतील आणि धनंजय मुंडेंसारखे लोक अशांना पाळतात. सुरेश धस आज बोलताना ऐकले, पण सुरेश धसच्या फार्मवर काय चालतं हे देखील सुरेश धसनी सांगावं. आणि हे सगळं जेव्हा मी प्रत्यक्षात बीडला जाऊन बघून आलेत की कसे गावगुंड पाळले जातात, कसा त्यांचा निवडणुकीसाठी उपयोग होतो, तेव्हा मग खरंच असं वाटतं की ह्याचा बदल घडवण्यासाठी जनता हा एकमेव, आणि जोपर्यंत पत्रकार या विरुद्ध बोलत नाहीत, आणि जसं तिथल्या पत्रकारांनी ठरवलं होतं आता आम्ही पत्रकारिता करणार नाही, पेनला हात सुद्धा लावणार नाही, हा जेव्हा त्यांनी स्टँड घेतला तेव्हा ती ऍक्शन केंद्रेकरांवर रिइन्स्टेटमेंटची झाली, तशी ऍक्शन आता वाल्मिक कराडवर झाली पाहिजे. आणि बीडची जनता ते करू शकेल कारण त्यांनी मागे एकदा ते केलेलं आहे. अंजलीजी, तुम्ही सर्वसामान्य जनतेकडे तुम्ही स्वतः आंदोलन करणार आहात, पण विरोधकांचा जो मुद्दा होता, सक्षम विरोधक, आता विरोधकांना निवडूनच एवढ्या कमी संख्येने आणलंय, तर विरोधकांकडनं तुम्ही अपेक्षा करू शकता का यावेळी एखादं आंदोलन उभी करण्याची? नाही, कसं कोणाविरुद्ध आंदोलन उभं करतील ते? धनंजय मुंडेंविरुद्ध का वाल्मिक कराड विरुद्ध? कुठल्या पक्षाचे होते ते? विष्णू चाटे कुठल्या पक्षाचे होते? राष्ट्रवादीचेच होते. हो. आज फुटले म्हणून ते आवाज करतायत, पण फुटण्याआधी कोणाबरोबर होते ते? हा पण प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे ना या माणसांना, की बाबा याच्या आधी ते कोणाबरोबर होते, कोणाबरोबर त्यांचं सख्य होतं, आणि तेव्हा तुम्ही कारवाईची मागणी का नाही केलीत तुमच्या पक्षात होते तेव्हा? हे सगळे ना नुसतं दाखवण्यापुरतं असतं. विरोधी पक्ष वगैरे काही नसतो, सगळे एका माळेचे मणी आहेत, रात्री एकाच ताटात जेवतात आणि दाखवण्यासाठी लोकांना दाखवतात की आम्ही एकमेकांविरुद्ध लढतो. कोणीही लढत नाहीत एकमेकांविरुद्ध, हा फॅक्ट आहे. याचा अर्थ या सगळ्या गेल्या 10 दिवसातनं जनतेनं काय धडा घ्यायला पाहिजे याचं, कारण आपण जर निवडून विरोधक पण असतील किंवा सत्ताधारी पण असतील, जर अशाच प्रकारे देणार असू ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, तर जेव्हा आपण निवडणूक असते तेव्हा सर्वसामान्य जनतेने एक मतदार म्हणून कसा विचार करायला हवा की जेव्हा सत्ताधाऱ्यांना तुम्ही मोठ्या संख्येने निवडून देता तेव्हा तितक्याच ताकदीनं आपल्याला सक्षम विरोधकही उभे करायला हवेत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले. नक्कीच, म्हणूनच मी सुरुवातच ती केली की आत्ताचे, म्हणजे आता निवडून आलेले नवीन, ज्यांना अजून मंत्रिपद पण मिळालेले नाहीयेत, त्या 288 पैकी 118 वर इतके गंभीर गुन्हे असताना जनता काय करत असते? काय करत असते? पक्ष बघतात, अमुक बघतात, यांना जिंकून द्यायचं म्हणतात, हिंदू मुसलमान म्हणतात, कोणी मराठा, कुणबी, तेली, ब्राह्मण, वंजारी, माळी, यातच जनतेला अडकवून ठेवलंय. त्यामुळे जनता विचार करायची आता बंद झाली आहे. त्यांना हे कळत नाही की हे सगळे जण सत्ताधारी आहेत किंवा विरोधी पक्षातले आहेत, हे लोकांच्या डोक्यात भुसा भरवत आहेत आणि त्यांना एकमेकांविरुद्ध लढवून देत आहेत. आज गावागावाची परिस्थिती काय झाली आहे, कोणी विचार केलाय याचा? ओबीसी विरुद्ध मराठा, गावागावात त्याची परिस्थिती, जे दोन चांगले मित्र असायचे ते एकमेकांचं तोंड सुद्धा बघत नाहीयेत आणि हे राजकारणी बनतात. आज एकमेकांना भेटायला जातात, एकमेकांना गुच्छ काय देतात
आणि लोकांची जी गावागावातली परिस्थिती आहे ती इतकी बिकट होत चालली आहे. तर मला असं वाटतं आता लोकांना जागं करण्याची वेळ आली आहे आणि जी करण्याची गरज आहे म्हणून आपण बीडला आपण हा लढा दिला पाहिजे. जर वाल्मिक कराडला उद्या संध्याकाळपर्यंत अटक झाली नाही तर परवा सकाळी मी इथून बीडला जाणार आहे, हे ब्रह्मवाक्य आहे. धन्यवाद अंजलीजी. आपल्या भावना अतिशय तीव्रपणे आपण या एबीपी माझाच्या 0 ओव्हर शोमध्ये मांडल्यात त्याबद्दल आपले आभार पुन्हा एकदा. तर मंडळी, या 0 ओव्हरमधल्या ज्याचं नाव खऱ्या अर्थानं 0 ओव्हर चर्चा जनहिताची, या जनहिताच्या चर्चेत एक गोष्ट स्पष्ट झाली की आपण निवडणुकीत मतदान करतो तेव्हा काय लक्षात घेऊन मतदान करतो ह्याचा आपण पुन्हा पुन्हा विचार करायला हवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.